हे आपले फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स हे आपण अगदी हॉटेलच्या फ्लेवरसारखे बनवलेले आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याचा असा छान असा हे मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. पाहू शकता हे आपले असे फिंगर चिप्स तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. नमस्कार. आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे बटाटे घेतलेत आणि आपण याला फिंगर चिप्सही म्हणतो. त्यासाठी आपण हे 3 बटाटे घेतलेत. हे बटाटे साधारणतः अर्धा किलो आहेत आणि हे एकदम असे पातळ सालीचे बटाटे आहेत. पाहू शकता. आपल्याकडे हिवाळ्यामध्ये हे पातळ सालीचे बटाटे मिळतात. चला आपण याचं साल्ट काढून घेऊयात. हे बटाट्याचं आपल्याला साल्ट काढून घ्यायचे. अगदी ही पातळ साल्ट आहे त्यामुळे फास्ट निघत आहे. असे बटाटे आपल्याकडे हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतात. हे असं पूर्णपणे साल्ट काढून घ्या. मी हे तिन्ही बटाट्याचं साल्ट काढून घेते. हे आपलं तिन्ही बटाट्याचं साल्ट काढून झालेलं आहे. आता आपल्याला याचे फ्राईड असे बनवून घ्यायचे आहेत. असा हा उभा बटाटा पकडायचा आणि आतमधून एक काप करायचा आपल्याला. दोन्ही साईडने आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. एक एक तुकडा पडायचा म्हणजे आपले हे फ्राईड असं एक समान बनतील. मग तुम्हाला हवा तेवढा कट असा करू शकता. हे पहा, अशा पद्धतीचा आपला हा फ्राईड तयार होतो. हे असे आपले फ्राईड तयार झाले. एक समान आकाराचे आणि उंचीला पण एक समानच आहेत. हे आता मी पाण्यात घालते. आता शिल्लक राहिलेले बटाट्याचे पण असेच फ्राईड बनवून घ्यायचे आपल्याला. आता हे पण असे फ्राईड बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता एकदम हॉटेलसारखं असं कट केलेलं आहे. आता हे पाण्यात घालूयात. हे आपले फ्राईड असे कट करून झालेले आहेत आणि हे पाण्यातही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पाहू शकता पूर्ण एक समान आणि पांढरे शुभ्र असे बटाटे आपण घेतलेले आहेत. पांढऱ्या बटाट्यामध्ये स्टार्च हे कमी असतं त्यामुळे आपण पांढरा बटाटा वापरलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे घालायचे थोडंसं मीठ. हे आपले फ्राईड असे छान स्वच्छ धुवूनही झालेत. आता यामध्ये आपल्याला हे थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसंच घाला. आता यामध्येच आपल्याला हे थोडंसं व्हिनेगर पण घालायचं आहे. व्हिनेगर आपल्याला हे व्हिनेगर एक टोपण किंवा एक चमचा पण घालू शकता व्हिनेगर. आणि हे स्वच्छ धुवून घ्या. यातला स्टार्च पूर्ण निघून जातो व्हिनेगरने आणि मिठाने. असं याला 5 मिनिटं भिजत घालून ठेवा. हे फ्राईडला 5 मिनिट झालेलं आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचे. त्यासाठी आपण ही चाळणी घेतलेली आहे. आता हे फ्राईड आपले हे चाळणीमध्ये घालायचे आहेत आणि याचं पाणी असं आपल्याला चाळणीच्या बाहेर पडेल त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे. हे फ्राईड असे चाळणीमध्ये सुद्धा आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत जेणेकरून याचं पाणी पूर्ण खाली निसरून जाईल. हे असंच 5 मिनिटं ठेवून द्या. हे पहा
खाली असं पाणी पण निथळत आहे याचं. ह्या फ्राईडचं आपलं पाणी पूर्णपणे बाहेर पडलेलं आहे आणि असे कोरडे आपले हे फ्राईड झालेले आहेत. आता हे मी एका ताटात काढून घेते. आता आपल्याला यावरती हे थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीलाही पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं घाला. आता आपल्याला यावरती 2 चमचे हे कॉर्नफ्लॉवर घालायचे. हे असं छान मिक्स करून घ्या. हे आपलं मिक्स करून झालंय. आता आपण हे फ्राईड तळून घेऊयात. किंवा तुमच्याकडे थोडासा टाईम जर असेल तर तुम्ही याला 10 मिनिट असं कॉर्नफ्लॉवर लावून ठेवू शकता. चला आपण हे तळून घेऊया. आता आपण इकडे कढाई ठेवलेली आहे. आता यामध्ये तेल घालूया. हे आपलं तेल घालून झालेलं आहे. इकडे आपलं हे तेलही गरम झालंय. आता आपल्याला हे फ्राईड तेलामध्ये घालायचे. हे छान असे तळून झालेत आपले फ्राईड. आता हे आपण काढून घेऊया आणि असे कुरकुरीत झालेले आहेत. हे पहा. हे असं तेल आपण निथळून घेऊया. खूप असे जवळून दाखवते मी तुम्हाला. एकदम क्रंची झालेले आहे. आता हे काढून घेऊयात प्लेटमध्ये. हे प्लेटमध्ये काढूयात असे. हे पाहू शकता एकदम कुरकुरीत आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेत. आता इकडे आपले शिल्लक राहिलेले पण हे तळून घेऊयात आपण. हे पण आपले तळून झालेले आहे. आता आपण काढून घेऊयात. अगदी याचा कलर पहा, खूप असा छान झालेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत. याचा असा खुटखुट आवाज हेच आपल्याला सांगते की एकदम छान झालेले आहेत. हे काढून घेते मी. हे पहा, अगदी छान झालेले आहेत. आता यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे. याबरोबर आपल्याला थोडासा कॅचअप घ्यायचा आहे. हे आपले फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स तयार झालेले आहेत. पाहू शकता खूप टेस्टी आणि कुरकुरीत झालेले आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.